नमस्कार, मी रंजना रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पत्री। तर ही चिकनमधली असती ही अशी पत्री ती बनवणार आहे। तर त्याला लागणारं साहित्य 2 कांदे, 1 टोमॅटो आणि हे अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची ह्याचा हे वाटण आहे। तर आपण आता करण्याचं बघू। मी आता याच्यात कांदा टाकलाय। हा कांदा चांगला परतून घेते आणि मग याच्यात टोमॅटो टाकणार, ते पण चांगलं परतून घ्यायचं आणि मग मसाला टाकणार। आता एक कांदा भाजलाय, त्याच्यात टोमॅटो टाकते आणि हे टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं। झटपट होती भाजी, काही वेळ नाही लागत आणि एकदम साध्या पद्धतीत केली। आणि याला हे वाटण टाकते। वाटण्यात दुसरं काहीच नाही आहे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत। आणि लगेच याच्यात मसाले पण टाकणार आहे मी आता। ही धण्याची पावडर टाकली, ही 1 चमचा मिरची पावडर आणि थोडीशी हळद। थोडासा अर्धा मसाला चिकन मसाला टाकला, अर्धा चमचा। आणि ह्याच्यात हे पत्री टाकणार। झटपट होते, काही याला वेळ नाही, काही नाही आणि खायला पण छान लागते। ह्याच्यात मीठ टाकते, थोडंसं मीठ आपल्या चवीनुसारच टाका, खारट नको व्हायला जास्त। आता थोडंसं पाणी टाकून शिजू द्यायचं याला आणि सुक्कच बनवायचं, असं छान होते याची भाजी सुक्की। आता थोडंसं पाणी टाकते। तर मी आता पूर्ण छोटा ग्लास आहे, 1 ग्लास पाणी टाकले। थोडीशी कोथिंबीर टाकली, त्याच्यावर झाकण ठेवते, एक 10 मिनिटं याला शिजू द्यायचं। आता बघा ही झालेली आहे, 20 मिनिटं लागले याला शिजू द्यायला। अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं, ते झाली बघा। याला काढून घेते आता भांड्यात। आता बघा ही पूर्ण तयार झाली आपली रेसिपी। त्याच्यावर थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकते। जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।